जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 6वा. लघुबोध नाम. श्रीराम समर्थ. जे बोलिजे ती पंचतत्वे, त्यांची अभ्यासिया नावे, तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. म्हणजे ज्यांना पंचतत्वे म्हणतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची नावे आधी ऐका आणि त्यानंतरच स्वानुभवाने त्यांचे रूप जाणून घ्या. पहा, वेदांनी नेती नेती असं म्हणत ज्या परमतत्वाला जाण्यासाठी असमर्थता दर्शवली, त्या तत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न आपण या नामरूप दशकामधून करत आहोत. ज्या नाहीतच अशा सर्व गोष्टींना अर्थात असाराला त्यागलं, त्याचा त्याग केला तर जे उरतं ते आत्मतत्व. ही भूमिका समर्थ आपल्याला गेल्या काही समासांतून समजून देत आहेत. या आत्मतत्वाला शब्द, कल्पना, विचार, मन यापैकी कशाचाच स्पर्श मानवत नाही. त्यामुळं साऱ्यांना दूर सारलं तरच अव्यक्त असं परमतत्व आपल्या अनुभूतीस येऊ शकतं. हे सूत्र समर्थांनी मागच्या कहाणी निरूपणनामातून आपल्याला सांगितलेलंच आहे. पहा, आपल्या भारतातील आध्यात्मिक संस्कृतीचं वैशिष्ट्य हेच आहे की पुराणातील तसंच रामायण, महाभारत, भागवत यासारख्या ग्रंथातील कथा केवळ सुश्राव्य असतात असं नाही, म्हणजे ऐकायला छान असतात असं नाही आहे, तर त्या श्रोत्याला अंतर्मुख देखील करतात आणि अद्वैत बोध त्यांच्या अंतरंगी ठामपणे ठसवतात. अशा कथा चिंतनासाठी त्यावर सारासार विचार करून त्यातून अद्वैत बोध शोधून तो अद्वैत शोधून काढून गुरुकृपा मात्र आपल्याला जरुरीची असते. आजकालच्या तरुणाईला कदाचित अशा कथा अतर्क्य, काल्पनिक वाटतीलही. म्हणूनच समर्थांनी या समासाअगोदर एक कहाणी सांगून त्यातून निघणाऱ्या साररूप अद्वैत बोधाला अधोरेखित करण्यासाठी या लघुबोध नाम समासाची रचना केलेली आहे. मग आता असा प्रश्न येऊ शकतो की अंतरंगात कहाणीचं अद्वैत बोधात रूपांतर होण्यासाठी आवश्यक असणारी गुरुकृपा संपादन तरी कशी करायची? गुरुचं चिंतन, त्यांनी दिलेलं साधन ते तर आपण करतोच आहोत. मग गुरुकृपेसाठी याहून वेगळं काही करायला हवं का? गुरुकृपेचं एक साधं सूत्र आहे, जितका अहंकार कमी तितकी गुरुकृपा अधिक. मी नाहीच हा शरणभाव सहज स्वभाव बनला की गुरुकृपेची अनुभूती येऊ लागते. आपण साधन करतो पण त्यात कुसटची का होईना मी करतो अशी भावना असतेच असते. अशा सात्विक अहंकाराला सद्गुरू रक्ताचा कर्करोग म्हणतात. जसं रक्ताच्या कर्करोगामध्ये यव्हानात जीवनदायी असणारं रक्तच मारक ठरतं, तसं मी युक्त साधन आपल्या परमार्थिक प्रगतीला घातक ठरतं. ज्या साधनाभ्यासानं अहंकाराचा नाश करायचा ते साधनच जर अहंकाराला खतपाणी पुरवत असेल तर ते साधन आपल्या आध्यात्मिक वाटचालीतील मुख्य अडचण बनते. तात्पर्य असं आहे की गुरुकृपा संपादन करण्याची किल्ली आपल्याच हातात आहे. सद्गुरूंचरणी अनन्य भावानं शरण गेलं, सारं कर्तेपण त्यांच्याकडे दिलं, दृश्याचा मनोमन त्याग केला तर गुरुकृपा व्हायला अवकाश लागत नाही. अहंकारासारख्या प्रबळ आणि प्रचंड अशा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी, त्याला समूळ नष्ट करण्यासाठीच संत आपल्याला सावधान रहा असं वारंवार सांगतात. अहंता पूर्णपणे विसर्जित झाली की
गुरुकृपेचं सृजन जीवनात दिसू लागतं. गुरुकृपा काय करते? सगुण कथा, दृश्य जगत यात दडलेलं अद्वैत तत्व उघडं करून देण्याचं कार्य गुरुकृपेनंच घडू शकतं. समर्थांनी 5व्या दशकात सांगून ठेवलेली एक ओवी आहे. फोडूनी शब्दांचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. म्हणजे शब्दांचा अर्थ, शब्दांचे अंतरंग योग्य रीतीनं उकलण्यास गुरुकृपा मदत करते. ती आपल्याला शब्दांवरून अर्थाकडे नेते. परमात्मा त्या अर्थाचा लक्ष असतो. म्हणजेच गुरुकृपा आपल्याला परम स्वरूपाकडं, आत्मस्वरूपाकडं घेऊन जाते. म्हणूनच गुरुला अनाथांचे, अज्ञानी जीवांचे माहेर असं समर्थांनी संबोधलेलं आहे. कहाणीत दडलेला अद्वैत बोध केवळ गुरुकृपेनंच आपल्या अनुभूतीस येऊ शकतो. आपल्या लेखी मात्र गुरुकृपेचं प्रमाण दृश्यापर्यंतच सीमित असतं. जीवनात सुख संपदा मिळणं, ती टिकून राहणं म्हणजेच गुरुकृपा असं आपण मानतो. अर्थात प्रपंचिक समृद्धता गुरुकृपेनंच लाभते, यात कोणतीही शंका नाही. पण सांसारिक दृश्य गोष्टी जशा अशाश्वत आहेत, तशी गुरुकृपाही अशाश्वत थोडीच आहे. दृश्यातील लाभलेल्या सुखानं गुरुकृपेचं मूल्यांकन करणं गैर आहे. एकदा का सद्गुरूंचा वरदहस्त मस्तकी आपल्या लागला, तर माया वाऱ्यालाही उभं राहू शकत नाही. त्यांची कृपा दृश्यातील प्राप्त झालेल्या गोष्टींवरून जोखणं हे आपलं मोठं अज्ञान आहे. प्रारब्धवश आज आपल्याजवळ असलेली साधनता किंवा सधनता, गाडी, बंगला समजा उद्या नसेल तर आपल्यावरील गुरुकृपेचं छत्र दूर झालं असं थोडंच म्हणता येईल. सद्गुरू त्यांच्या इच्छेनं आपलं प्रारब्ध मागं पुढंही करू शकतात. पण कशासाठी? आपलं मन साधनेत लागावं, आपण जीवनात खरा उत्कर्ष साधावा म्हणून. गुरुकृपा मिळून आपल्याला परमतत्वाशी तदाकार होण्याचं जीवनध्येय गाठायचं आहे. हे आपण सदैव ध्यानात ठेवायला हवं. दृश्य वस्तूंची रेलचेल म्हणजेच गुरुकृपा असं जर आपण मानू लागलो, तर कहाणीतील सगुण चरित्रातील अद्वैतबोध शोधून तो आचरणात उतरवण्याचा आपला उद्देश हरवून जाईल. ते होऊ नये म्हणूनच समर्थांनी कहाणी निरूपणापाठोपाठच लगेच लघुबोध नाम समासाची रचना केलेली आहे. पुराण कथा ऐकणं हा झाला एक भाग, तर त्यातील प्रसंगांचा, विचारांचा आजच्या जीवनमानाशी संदर्भ जोडून पडताळणी करून त्यातील शाश्वत बोध, कालातीत सत्य समजून घेणं, ते आजच्याही परिस्थितीत लागू आहे हे स्वतःला पटवून देणं आणि त्यानुसार स्वतःच्या आचरणात योग्य ते बदल करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. समर्थांसारख्या संतांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांच्या काळी योग्य होतं. आज त्याचा उपयोग नाही हा समजच आपल्या मनातून उखडून टाकायला हवा. कारण आपण शोध घेत असलेलं आत्मतत्व हे समर्थांच्या आधी, अगदी विश्वनिर्मितीच्याही आधीपासून असणारं सनातन स्वरूपाचं तत्व आहे. हे कालातीत तत्व आहे. त्यानुसार परिस्थितीतही राहून जाणता येतं असं समर्थांना या समासातून सांगायचं आहे. त्यामुळं ते आपल्याला सूक्ष्म विचारांच्या प्रांतात घेऊन जातात. पहा, ओशो रजनीश म्हणतात, जो मनन चिंतन करू शकतो तो मनुष्य. बघा, सूक्ष्म चिंतन, विचार मंथन करून एखादं तत्व आकलन करून ते आत्मसात घेण्याची क्षमता मनुष्यात उपजतच असते. मात्र आपली मननाची दिशाच बऱ्याच वेळा चुकते.
आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया की मुंबईच्या लोकलमध्ये एक परमार्थिक सद्ग्रस्त बसलेले होते. प्रवासादरम्यान त्यांना आलेला अनुभव असा होता की त्या लोकलमध्ये त्यांच्यासमोर बसलेले दोन प्रवासी शेअर मार्केटविषयी वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या भावाबद्दल बोलत होते. त्यांची ती चर्चा, विचारमंथन जवळपास अर्धा पाऊण तास चाललेलं होतं. ती चर्चा ऐकून त्या परमार्थिक सद्ग्रस्तांनी विचार केला की त्या दोघांचं त्यांचं त्याविषयीचं ज्ञान, शेअर मार्केटविषयीचं ज्ञान, चिंतन खरोखरीच उत्कृष्ट दर्जाचं असं होतं. पण ते सर्व काही सारं शेवटी दृश्यासंबंधीचंच होतं. खरं जीवनध्येय साधण्यासाठी किंवा खरं जीवनध्येय साधण्याकामी त्याचा उपयोग शून्यच. हे साधारणपणे सर्वांच्या बाबतीत घडतं. दृश्याबाबत जर आपलं चांगलं चिंतन आपण मनन करू शकतो तर मग कहाणीवर, त्या दडलेल्या सूत्रांवर, लघुबोध नामासारख्या समासावर चिंतन करायला काय हरकत आहे? कुठली आडकाठी आहे? मात्र ते आपण करत नाही. म्हणजेच आपली चिंतन मननाची दिशा चुकत आहे. म्हणून तर अंतरंगामध्ये उतरण्याची कला जणू समर्थ आपल्याला या समासातून शिकवत आहेत. सामान्य जीव दृश्य सुखाला सत्य मानतो. तो चिंतन मनन करतो, पण ते त्याला सत्य भासणाऱ्या दृश्य गोष्टींबद्दल करतो. पहा, सज्जनगड चढून महाद्वारापर्यंत पोचणं तसं कष्टदायी आहे. त्या ठिकाणी समर्थांच्या समाधीपर्यंत जायचं म्हटल्यावर अजून काही खड्या चढ्या पायऱ्या चढाव्या लागतात. हे बहुतेकांच्या अनुभवात असेलच. या समासाद्वारे परमार्थरूपी गडाच्या अंतरंगरूपी महाद्वारापर्यंत तरी आपण किमान चढावं असा समर्थांचा प्रयत्न आहे. चिंतनासाठी अंतर्मुख होऊ लागणं, खरं सुख कशात आहे याविषयी विचार करू लागणं म्हणजे परमार्थरूपी गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात करणं होय. आणि दृश्य जगताचं स्वरूप जाणून घेण्याची प्रवृत्ती तयार होऊ लागणं म्हणजेच त्या गडाच्या महाद्वाराशी पोहोचणं होय. जे आपण संवेदनांनी जाणतो, डोळ्यांनी पाहतो, ज्याला आपण नाम रूपाच्या आधारे संबोधतो, ते दृश्य विश्व नेमकं आहे तरी काय याची उत्कट जिज्ञासा निर्माण होणं आपली मनन प्रक्रिया सुरू झाल्याचं प्रमाण आहे. पुढे यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. म्हणजे नंतर यामध्ये शाश्वत कोणते, अशाश्वत कोणते हे अनुभव घेऊन विवरण करून जाणून घ्यावे. पंचभूतांचा विचार, नावरूप सारासार, तोची बोलीला निर्धार सावधायिका. म्हणजे पंचभूतांच्या नावारूपासंबंधी जो विचार त्यालाच सारासार विचार म्हणतात. जो विचार असतो त्याला सारासार विचार म्हणतात. त्या संबंधीचा निर्धार आता सावधपणे ऐका. बघा, हे जग पंचतत्वांचा वेगवेगळ्या रूपांतील आविष्कारच आहे. पाचही तत्व एकमेकात मिसळून सर्वत्र पसरलेली आहेत. त्यांची रूपं वेगळी, आकार वेगळे म्हणून त्यांची नावंही वेगवेगळी भिन्न आहेत. अंतकरण एक या समासात आपण शिकलेलोच आहोत की शारीरिक पातळीवर मनुष्य, इतर प्राणी, कीटक वेगवेगळे जरी आपल्याला भासत असले तरी त्या साऱ्यामधील जाणीव एक समानच आहे. नाम रूपाच्या योगे तसंच देहबुद्धीच्या अधीन होऊन आपण सर्व घटक वेगवेगळे मानत असलो तरी ते सारे मूलतः अभेद आहेत, एक जिन्सी आहेत. आई वडील, भाऊ बहीण, पत्नी मुलं,
झाडं, पर्वत, नद्या या साऱ्या उपाधी म्हणजे नाम रूपाच्या अलीकडं असणारा पंचभूतांचा अफाट द्वैत पसाराच होय. त्यात आपण गुरफटत जातो आणि आयुष्य कधी संपून जातं तेच आपल्याला समजत नाही. परमार्थरूपी गडाच्या अंतरंगरूपी महाद्वारापर्यंत पोहोचून सर्व सृष्टीला एक तत्वानं पाहण्याचा प्रयत्नच आपण कधी करत नाही. पंचभूतांचा हा द्वैत पसारा साकार, नाशवंत आहे, असार आहे हे जाणून त्यातील एक समान असणारं आत्मतत्व म्हणजेच सार जाणून घ्यावं. त्या दृष्टीनं उत्तम असं मार्गदर्शन समर्थांनी या समासाद्वारे केलेलं आहे. दृश्याच्या अशाश्वत पसाऱ्यामध्ये शाश्वत असणारं आत्मतत्वच दडलेलं आहे. वरवर पाहिलं तर ते आपल्याला कळत नाही. सर्वत्र गच्च भरून असलेल्या त्या तत्वाला जाणायचं असेल तर त्यावरील पंचमहाभूतिक आवरण दूर सारायला हवं. त्या दृष्टीनं समर्थ या समासातून जो बोध आपल्याला देऊ इच्छितात त्याचं चिंतन आपण बघत आहोत. तो बोध तीन पातळ्यांमधून आपण समजून घ्यायला पाहिजे. 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे ती सामान्य जीवाच्या देहाधिष्ठित भूमिकेची. सामान्य जीव दृश्याला सत्य मानतो. मी म्हणजे देहच ही त्याची भूमिका पक्की असते. तो चिंतन मनन करतो ते देहाधिष्ठित राहूनच. स्वतःच्या देहाला अखंड सुख कसं मिळेल असा संकुचित विचार तो सतत करत असतो. म्हणजेच त्याची चिंतनाची दिशा चुकलेली असते. दुसरी पायरी आहे ती मुमुक्षूंची. साधनाभ्यासानं, गुरुकृपेनं असा जीव व्यापक विचार करू लागतो. दृश्य सुखाला ओलांडून त्या पलीकडं असणाऱ्या परम सुखाची त्याला आस ओढ लागलेली असते. सद्गुरूंना तो अनन्यतेनं शरण जातो. चिंतनाभ्यासात तो अंतरंगाच्या उंबरट्यावर उभं राहून हे दृश्य जग म्हणजे नेमकं काय, मी कोण अशा प्रश्नांच्या समाधानासाठी सद्गुरूंची करुणा भाकू लागतो. समर्थांनाच काय कुठल्याही सत्पुरुषाला अशा प्रश्नाचं कौतुकच वाटतं. कारण त्या जीवाची परमार्थिक प्रगती सुरू असल्याचं त्यावरून दिसून येतं. या प्रश्नांच्या उत्तरादाखल समर्थ सांगतात की हे जग पंचतत्वांचा एकत्रित पसारा आहे. नाम रूपाच्या आधारे सामान्य जीव त्या पसाऱ्यास वेगवेगळं मानतो, पण अंतरंगातून त्याच्याकडं पाहिलं तर ते एकच एक असल्याचं कळून येतं. तिसऱ्या पातळीवर जीवाला असा प्रश्न पडतो की पंचमहाभूतिक तत्वांचा विस्तार असणारं हे दृश्य विश्व मग शाश्वत आहे का? हा प्रश्न त्याच्या अंतरंगात जिज्ञासा उत्पन्न करतो. मग त्या तळमळीपोटी तो पंचतत्वाचं पृथक्करण करायला सुरुवात करतो. बघा, प्रयोगशाळेमध्ये एखादं रसायन जेव्हा अभ्यासलं जातं तेव्हा शास्त्रज्ञ त्या रसायनातील मूलद्रव्य कोणते आहेत, किती अणु रेणू मिळून ते रसायन बनलेलं आहे याचं ते पृथक्करण विश्लेषण करतात. तसं संत परमार्थाच्या विद्यापीठातील प्रतिभासंपन्न शास्त्रज्ञच आहेत. ते जेव्हा जीवाला अंतर्मुख करण्याच्या दृष्टीनं एक पायरी पुढं नेऊ लागतात तेव्हा ते जीवानं पंचभूतिक सृष्टीचं पृथक्करण करावं म्हणून प्रयत्न करतात. दृश्य पसारा म्हणजे पंचतत्वांचा विस्तार ही भूमिका एकदा का पक्की झाली की संत जीवाला ही पंचमहाभूत म्हणजे कोण, ती शाश्वत आहेत का, त्याच्या पलीकडं काही आहे का, अशा प्रश्नांचं पृथक्करण करायला उद्युक्त करतात. दृश्यातील प्रत्येक गोष्ट नाम रूपाच्या बरोबर गुणाच्याही अधीन आहे हे लक्षात घेऊन समर्थांनी आता
पंचतत्वांचा सूक्ष्म विचार आपल्यासमोर मांडायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात, पृथ्वी आप तेज वायू आकाश नावे बोलली सावकाश, आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी या पंचभूतांची नावे आहेत. आता रूपाचा विश्वास श्रवणाच्या योगे धरावा. दासबोध हा ग्रंथ शांतपणे सावकाशपणे वाचण्याचा, हळुवारपणे मनन चिंतन करण्याचा ग्रंथ आहे. दृश्य जग म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार होय. आता त्यातील एक एक तत्व नाम रूप गुणाच्या आधारे आपण विचारात घेऊ आणि मग ते तत्व शाश्वत आहे का यावरही आपण चिंतन करू. पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी, सतेजादिक म्हणजे पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, सूर्य इत्यादी सतेज पदार्थ होत. वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा, आता शाश्वत ते विचारा आपले मनी. म्हणजे वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे सारी जागा, आता आपल्या मनात शाश्वत काय याचा विचार करावा. एक शीत चांच पावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. म्हणजे भाताचे एक शीत चाचपले तरी सबंध भात कच्चा आहे की पक्का आहे याची परीक्षा होते. त्याप्रमाणे थोड्याशा अनुभवाने बरेच काही जाणून घ्यावे. पहा, जशी शीतावरून भाताची परीक्षा होते, तसं एका तत्वाच्या विचारावरून पंचतत्वांतील प्रत्येक भूताला अंत आहे, हे अशाश्वत आहे हे जाणता येतं. विवेक करून सखोल चिंतन केलं तर थोड्या अनुभवावरूनच सगळ्या गोष्टींचा स्वभाव लक्षात येऊ शकतो, त्यातील सत्य समजून घेता येऊ शकतं. पृथ्वी तत्वाचं आपण मनन चिंतन केलं आणि असा निष्कर्ष काढला की जसा पृथ्वीला अंत आहे तसाच तो इतर चारही महाभूतांना आहेच आहे असं समर्थ सांगतात. पृथ्वीचं स्वरूप कसं आहे हे सांगणारी पुढील ओवी आहे. पृथ्वी रचते आणि खचते, हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. म्हणजे पृथ्वी रचते आणि खचते हे तर आपल्या अनुभवाला येतच असते. या सृष्टीमध्ये नाना रचना होतात आणि जातात. पृथ्वी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ती जमीन, शेतजमीन, घर बांधण्यासाठी छोटासा जमिनीचा तुकडा किंवा प्लॉट ही पृथ्वीची रूपं आहेत. हे तत्व आपल्या जीवनाचा जणू आधारस्तंभ आहेत. पृथ्वीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे सहनशीलता. पृथ्वीवर मनुष्य कितीतरी प्रकारे अत्याचार करत असतो, पण ती सारं अगदी शांतपणे सहन करतेच ना. सारांश म्हणजे पृथ्वी हे नाम, जमीन हे रूप आणि कमालीची सहनशक्ती हा तिचा गुण. नाम रूप गुणाच्या आधारे पृथ्वी तत्वाचा हा झाला संक्षेपानं विचार. आता हे पृथ्वी तत्व शाश्वत आहे का याचा थोडा विचार करूया. जमिनीचा तुकडा, बांधलेलं घर किंवा प्लॉट किंवा फ्लॅट एक ना एक दिवस जमीनदोस्त होणार आहे. ज्या जमिनीच्या मदतीनं, जिच्या आधारावर आपण जे काही मिळवतो त्यापैकी आपण बरोबर काय घेऊन जातो किंवा बरोबर काय घेऊन जाऊ शकतो. पृथ्वीचं नाम रूप गुण काहीच बरोबर घेऊन जाता येत नाही. हेच तर खरं सत्य आहे. सहनशक्ती हा गुण कितीही वाखाणण्याजोगा असला तरी सहनशक्तीला देखील अंत असतो.
अनन्वित अत्याचार सहन केल्यावर कधीतरी पृथ्वी तिच्या मनातील उद्रेक भूकंप ज्वालामुखीच्या माध्यमातून व्यक्त करतेच ना. चुना भाजल्यासारखी पृथ्वी भाजून निघून तिची अक्षरशः पूड होते. हे आपण प्रलय निरूपणामध्ये बघितलेलंच आहे. तात्पर्य हे आहे की नाम रूप गुणाच्या आधारे संलग्न असणारं पंचमहाभूतिक पृथ्वी तत्व हे शाश्वत नाही. जी गोष्ट पृथ्वीची ती जलाची. पाणी म्हटलं की त्याचं नितळ स्वच्छ रूप डोळ्यासमोर येतं. मृदुता स्निग्धता हे पाण्याचे गुण. या सर्वांनाही अंत आहेत. अशीच गोष्ट अग्नी वायू आकाशाबरोबरही आहे असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. मनोन रचते ते खचते आप तेही आटोन जाते तेजही प्रगोटोन विजते वारेही राहे. म्हणजे म्हणून जे रचते ते खचते हे जाणून घ्यावे. पाणीही आटून जाते, तेजही प्रगटते आणि कालांतराने ते विझून जाते. वाराही लय पावतो. अवकाश नाम मात्र आहे तेही विचारिता न राहे. एवन पंचभूतिक राहे हे तो घडेना. म्हणजे आकाश हे नाममात्रच आहे. जास्त विचार केल्यावर तेही राहत नाही. म्हणजेच पंचभौतिक असते ते राहत नाही हे जाणून घ्यावे. पहा, सगळ्या पंचभूतांना अर्थातच दृश्य जगताला जर अंत आहे तर मग शाश्वत काय हे जाणून घेण्याची जीवाची जिज्ञासा तीव्र होते. पंचतत्वांच्या पलीकडं काय आहे हे समजून घेण्याच्या तळमळीतून कुठलं सत्य समोर येतं हे सांगताना समर्थ पुढे लिहितात. ऐसा पांचाभूतांचा विस्तार नासिवंत हा निर्धार शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. म्हणजे याप्रमाणे पंचमहाभूतांचा हा जो विस्तार आहे तो सर्व नाशिवंत आहे असा निर्धार झाला. फक्त निराकार आत्मा तेवढा सत्य शाश्वत आहे हे जाणून घ्यावे. पहा, समर्थ म्हणतायत की पंचभूतांचा विस्तार नाशवंत आहे याची एकदा का सत्यता पटली की जे उरतं ते आत्मतत्व होय. डोळ्यांना जे दिसतं ते सत्य असंच आपल्याला आजपर्यंत शिकवलं गेलेलं आहे. दृश्याच्या पलीकडं असलेल्या आत्मतत्वाला जाणण्याची कला आपल्याला कुणी शिकवलीच नाही. अशाश्वत अशाश्वत दृश्यातील ज्ञान हे उदरनिर्वाहापुरतं लौकिकापुरतंच असतं. पण शाश्वत आत्मतत्वाला समजून घेण्याचं शिक्षण कुठं मिळणार. हे शिक्षण ना बुद्धीला पेलणारं असतं ना तर्काला. कितीही विचार केला मनन चिंतन केलं तरी ते मी करतोय अशी अहमयुक्त भावना असल्यामुळं आत्मतत्व गवसत नाही, सापडत नाही. त्याला जाणण्याचा हमखास उपाय सांगताना समर्थ पुढच्या ओवीमध्ये सांगतात की तो आत्मा कोणास कळेना ज्ञाने विन आकळेना म्हणून या संत जना विचारावे. म्हणजे तो आत्मा कोणालाही कळून येत नाही, ज्ञानानेच त्याला जाणता येते. म्हणून संत जनांना त्याविषयी त्या संबंधी विचारावे. पहा, आत्मस्वरूप कसं आहे याचं समग्र ज्ञान देणारं ज्ञानपीठ म्हणजे संत चरण. सद्गुरूंना अनन्यतेनं शरण जावं. दृश्याच्या पलीकडं असलेलं परमस्वरूप जाणण्याची आपली तळमळ जिज्ञासा सद्गुरूंजवळ व्यक्त करावी. हा क्षण खरं तर गुरूंसाठी परमभाग्यांचा असतो. कारण संतांजवळ अनेक जण येत असतात. त्यातील बहुतेक जण प्रपंचिक अडचणी म्हणजेच त्यातील बहुतेक जण हिंग जिऱ्याचेच गिराईक असतात. आत्मतत्वरूपी कस्तुरी मागणारा वेगळाच असतो, विरळाच असतो. सद्गुरूंच्या पायाशी बसावं. त्यांच्या मुखातून सहजपणे बाहेर पडणारी साधी सोपी पण अर्थपूर्ण वचनं लक्ष देऊन श्रवण करावीत. म्हणजे मग
सृष्टीत परिपूर्णतेनं भरून उरलेलं आत्मतत्व आपल्याही अंतरंगात उदयास येऊ लागतं. आत्मबोधाची खरीखुरी आस लागलेल्या जीवाला सद्गुरू आत्मतत्वाची ओळख कशी करून देतात ते पाहणं मोठं रंजक असणार आहे. दृश्य जग पंचमहाभूतांचा विस्तार आहे. ही भूमिका अंतरंगात दृढ केली. अंतर्मुख होऊन नाम रूप गुणाच्या आधारे पंचतत्वांचं पृथक्करण करून हा विश्व पसारा नाशवंत आहे ही धारणा पक्की केली आणि त्यापुढे जाऊन हे नाशवंत दृश्य मनातून बाजूला सरलं की जे उरतं ते आत्मतत्व. अशा चढत्या क्रमानं आपण सूक्ष्म चिंतन करत आलो. आत्मतत्व हेच आपलं खरं स्वरूप आहे हे आपण शब्दांनी जाणलं, पण त्याची अनुभूती होणं हा जीवनातला महत्भाग्याचा क्षण होय. हा क्षण केवळ सद्गुरू कृपेनंच येतो. अशा या स्वरूपाला कसं जाणावं हे सद्गुरू आपल्याला समजेल उमजेल अशा सोप्या भाषेत सांगू लागतात. सर्व संतांनी एकमुखानं सांगितलेल्या या तत्वाची जणू प्रचितीच समर्थांनी स्वानुभूतीतून स्वअनुभवातून या समासात शब्दबद्ध केलेली आहे. आत्मस्वरूपाला जाणण्याची तीव्र इच्छा असलेला साधक आला की सद्गुरूंना सत्पुरुषाला कोण एक आनंद होतो. त्याला म्हणजे त्या साधकाला काय आणि किती समजवावं असं त्यांना होऊन जातं. मी कोण असा प्रश्न जेव्हा साधक सद्गुरूंसमोर ठेवतो तेव्हा तो सद्गुरू त्यांना सांगू लागतात की बाळा, हा प्रश्न विचारणारा तरी तू कोण आहेस याचा प्रथम विचार कर. आत्माराममधील त्याग निरूपणात समर्थ सांगतात की जितुके काही नासून जाईल, जे अशाश्वत असेल, तुझ समागमेन येईल, तितुकेच द्यावे मजही ते काय करावे, परी तुझ पासून टाकवावे, तुवा टाकिले तरी न्यावे, तुझ समागमे. म्हणजे जे नाशवंत आहे, जग सोडताना जे आपल्याबरोबर येणारे नाही ते सर्व मनानं सद्गुरूंना द्यावे. त्या वस्तू सद्गुरूंना हव्या असतात असं नव्हे, तर शिष्याकडून त्या वस्तूंचा त्याग घडावा असा सद्गुरूंचा हेतू असतो. मग मी सर्व दिलं असं जेव्हा शिष्य सद्गुरूंना सांगतो तेव्हा मी दिलं असं म्हणणारा कोण आहे असं सद्गुरू त्याला विचारतात. त्या मीचा त्याग करणं हेच त्याग निरूपणाचं मर्म आहे. सद्गुरू अगदी सोप्या भाषेत सांगतात की तुम्ही भगवंताला सर्वांपेक्षा स्व द्यायला पाहिजे. स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालते, कारण ते आपले किंवा आपल्या मालकीचे उरतच नाही. भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव अखंड ठेवणे होय. सृष्टी नाशवंत आहे म्हणून तिचा त्याग करा असं संत कधीच सांगत नाहीत. मोक्षप्राप्तीच्या रहस्यात संत म्हणतात, बायका मुले घरदार जमीन जुमला संपत्ती इत्यादी सर्व दृश्य गोष्टी मिथ्या आणि अशाश्वत आहेत हे समजून राहावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सोडावे त्यागावे असं त्यांनी म्हटलेलं नाहीये हे ध्यानात ठेवा. दृश्य जग अशाश्वत आहे, त्यामुळं आहे त्या परिस्थितीत आनंदात समाधानात राहा असाच सर्व संतांचा उपदेश आहे. दृश्यातील गोष्टींचा त्याग करण्यापेक्षा त्यावरील आपलं ममत्व आसक्ती सोडावी असा त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे. त्या दृष्टीनंच प्रश्न विचारणारा तू खरा कोण आहेस, तू स्वतःस देहधारी समजतोस, तो देहात्मक मी कोण आहे हे नीट समजून घेण्याचा सद्गुरूंचा आर्जव आग्रह आहे.
संत सांगतात, मातेच्या गर्भातून तू जन्माला आलास, मनुष्यरूप तू धारण केलंस, तुला एक नाव मिळालं. मात्र देहाची नामं रूपही काल ओघामध्ये बदलताना दिसतात. लहानपणी तुला लाडानं सोन्या, राजा, चकुली, बबडी अशा टोपण नावानं तुला हाक मारली जायची. मोठेपणी तू तुझ्या खऱ्या नावानं ओळखला जातोस. पुढं काका, मामा, मावशी, आत्या अशा पदव्या मिळतात. म्हातारपणी आजी, आजोबा म्हणून बोलावलं जातं. बालपण, तारुण्य, वार्धक्य या अवस्थांतील तुझी रूपही वेगळी असतात. त्यानुसार स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये चढ उतार पाहायला मिळतो. या साऱ्यांचा जर तू सखोल विचार केलास तर मी म्हणजे देह ही तुझी भूमिका निव्वळ एक भ्रम असल्याचं तुझ्या ध्यानात येईल. नाम रूप गुणाच्या आधारे जसा तू साकार झालास तसाच तू एका क्षणी इथून निघूनही जाणार आहेस. त्यामुळं देह म्हणजे तू नसून त्यात वसणारं आत्मतत्व म्हणजे तू आहेस. हाच मुद्दा आणखीन विस्तारानं विशद करताना समर्थ पुढे सांगतात, विचारता सज्जनासी ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नये. म्हणजे सज्जनांना विचारले की ते म्हणतात की आत्मा हा अविनाशी आहे, आत्म्याला जन्म मृत्यू आहेत, असे बोलू सुद्धा नये. पहा, समर्थ म्हणतात की तू ज्या आत्मतत्वाविषयी विचारणा केलीस ते तत्व अविनाशी आहे. आत्म्याला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. निधन पावलेल्या व्यक्तीला, मृतात्म्याला शांती मिळो असं म्हणून आपण श्रद्धांजली वाहतो. देहाला मृत्यू आहे, आत्म्यास नव्हे हे आपण विसरतो. त्यामुळं मृतात्म्यास हा शब्द हास्यास्पद आहे, त्याविषयी बोलूच नये. तू नाम रूप गुणाच्या आधारे व्यक्त झालेल्या देहालाच मी मानून बसला आहेस. त्यामुळं आत्मतत्वाची ओळख तुला होत नाही. तेव्हा नक्की कुठं चुकतंय, तुझा भ्रम कुठला आहे यावर नीट विचार कर. त्यासाठी समर्थ एक सूत्र देतात आणि तेच या लघुबोध नामाचं मर्म आहे. ते लक्षात ठेवलं तर एखाद्या वस्तूच्या मिळण्यानं आपल्याला आनंद होणार नाही की ती गोष्ट मिळाली नाही म्हणून दुःख होणार नाही. त्या सूत्राला घट्ट धरून आपण सुखदुःखांच्या पलीकडं असणाऱ्या समाधान स्थितीत राहू शकतो. ते सूत्र आहे, निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. निराकार आणि आकार विवेके ओळखावा. म्हणजे निराकाराच्या म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जगाचा आकाराचा म्हणजे जगाच्या आकाराचा भास होतो आणि आकाराच्या ठिकाणी निराकारात भासते. म्हणून निराकार आणि आकार कोणते ते आपल्या विवेकाने ओळखावे. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोली जे नित्यानित्य. विचारणा म्हणजे निराकार जे असते ते नित्य आणि आकार असते, आकार जो असतो तो अनित्य हे जाणून घ्यावे. यालाच नित्यानित्य विचारणा असे म्हणतात. पहा, समर्थ सांगतायत की निराकारात आकाराचा भास होतो आणि आकारात निराकाराचा, दोन्ही एकमेकात मिसळल्याप्रमाणे दिसतात. म्हणून विवेकानं निराकार आणि आकार वेगवेगळे करावेत. सद्गुरू हेच आपल्याला सोप्या भाषेत सांगतायत की ते म्हणतात की आल्या गेलेल्या प्रत्येकात त्यांची उपाधी न पाहता मी त्यांच्यात केवळ रामच बघतो किंवा रामच पाहिला. म्हणजे सर्व व्याप्त आत्मतत्वात नानाविध आकार असल्याचं भासतं. त्या आकारामध्ये मीही आलो. मी स्वतः आत्मस्वरूप असून देखील केवळ देहबुद्धीच्या प्रभावामुळं मी म्हणजे देह हा भ्रम मी करून घेतलाय. तो भास आहे. पंचभौतिक देहाला मी माझं स्वरूप मानलंय.
माझ्यातील निराकारावर या देहरूपी आकाराची उपाधी मी लावून घेतलेली आहे. या आकाराच्या मदतीनं तर्कवादाला बरोबर घेऊन मी ब्रह्मतत्वाला ओळखण्याचा जो प्रयत्न करतोय तो ही एक प्रकारचा भासत होय. ब्रह्म आहे असं मला जे वाटतंय ते मी देहबुद्धीच्या प्रांतात आहे म्हणून वाटतंय, तो ही भासत होय. जे निराकार आहे ते सत्य, नित्य, शाश्वत आहे आणि जे नाम रूप गुणाच्या आधारे आहे असं वाटतंय, म्हणजे जे साकार आहे ते असत्य, अनित्य, अशाश्वत आहे. या दोहोंचे गुणधर्म विवेकानं ओळखायला यायलाच नित्यानित्य विवेक म्हणतात. म्हणून निराकार, नित्य, शाश्वत अशा परमतत्वाशी जवळीक साधून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा असं आपल्याला समर्थ सांगतात. मग हे अद्वैत तत्व जीवनात उतरवायचं कसं? पहा, शेजारणीनं नेलेलं आपलं चेपलेलं एखादं एखादं भांडं कधी परत येतंय यावर लक्ष ठेवून असणारी आपण मंडळी देहभावाला, आकाराला कसं त्यागू शकणार? आकाराला आलेलं सर्व नाशवंत आहे, तरी देखील त्याच्यावर आपलं किती ममत्व असतं. त्यामुळं आपल्यातच दडलेल्या आत्मतत्वाला समजून घेण्यासाठी संतांकडे जावं असा आग्रह समर्थ आपल्याला धरत आहेत. संतांचं सांगणं अगदी सोपं आहे. ते म्हणतात, हे दृश्यातील सर्व रामाचं आहे असं मानून, प्रभू रामांचं आहे असं मानून तू राहा. माझं करून तू स्वतःची मालकी गाजवू नकोस. पंचतत्वांचा खरा मालक तो रामच आहे. याचं सदैव भान, सदैव स्मरण ठेवावं. नोकरी करताना नोकर जसा ते काम मालकाचं आहे असं समजून कर्तव्य भावनेनं करतो, त्यातून होणाऱ्या नफ्या तोट्याशी त्याचं थेट काहीही घेणं देणं नसतं. तसं हा प्रपंच रामाच्या मालकीचा आहे असं समजून कर्तव्य बुद्धीनं तो करावा. फळ रामेच्छेवर सोडावं. अशा निरपेक्ष निष्काम वृत्तीनं जर आपण जगायला शिकलो तर प्रपंचावर मालकी गाजवण्याची आपली खुमखुमी हळूहळू कमी होऊ लागते. काही घटना, केलेल्या कामाची फळं यानं जेव्हा मन अधीर होतं तेव्हा मनाला सांगावं की बाबा, हे मना, हे सगळं त्या रामाचं आहे. माझ्याशी वाद करण्यापेक्षा त्या रामाला जाऊन विचार. अशा रीतीनं संतांनी दिलेल्या बोधानुरूप आपण जीवन जगायला शिकलो तर आत्मतत्वाचा बोध कृतीत येऊन आपली वृत्ती पालटायला सुरुवात होईल. लघुबोध आचरणात येऊन अद्वैत बोधाकडं आपली पावलं पडू लागल्याचं ते शुभचिन्हच होय. पंचभौतिक सृष्टीत राहत असतानाही हे सारं माझ्या रामाचं देणं आहे आणि हा विचार मनात दृढ होण्यासाठी त्याच्या नामाचं किंवा प्रभू रामांचं अखंड स्मरण किंवा नामस्मरण सद्गुरू आपल्याला करायला सांगतात. याचा आपण शेवटचा भाग पाहणार आहोत. नाशवंत अशा पंचतत्वांच्या पलीकडं असणाऱ्या अविनाशी आत्मतत्वाच्या अनुभूतीसाठी संतांच्या सानिध्यात राहावं. त्यांच्या वचनातून, त्यावरील सखोल चिंतनातून ते शाश्वत असं तत्व तद्रूपतेनं जाणावं. या दृष्टीनं या समासाचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे. आता शेवटच्या टप्प्यात समर्थ अतिसंवेदनशील अशा मुद्द्याला हात घालत आहेत. हा समास वाचताना त्यातील गुह्यार्थ समजून घेताना आपल्याला आनंद वाटला, समाधान वाटलं. परंतु आपण ऐकलेला बोध आपल्या आचरणात आणायचा कसा, हीच बहुतेकांची अडचण असते. कुणी एखादी स्वार्थाची गोष्ट सांगितली तर ती आपण मरेपर्यंत विसरत नाही. इथं तर संत आत्महिताची गोष्ट वारंवार सांगत आहेत.
मग ती कृतीत आणण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ती आपण नेमकी का बरं विसरतो? याचं समर्थ जे उत्तर देतात ते असं आहे की पंचभौतिक सृष्टीकडून सुख मिळण्याची आपली लालसा, अपेक्षाच आत्महिताची गोष्ट लक्षात न राहण्यामागचं कारण आहे. मी म्हणजे देह अशी चिवट भूमिका घेऊन पंचमहाभौतिक सृष्टीत आपण आसक्त होऊन राहतो. सृष्टीमधील प्रत्येक घटकांकडून कायम सुखच मिळावं यासाठी आपली स्वाभाविक धडपड चालू असते. त्यामुळं आत्मतत्व अगदी निकट असूनही आपल्याला त्याचं स्मरण राहत नाही. याचं सतत स्मरण राहावं म्हणून संत भगवंताचं नाम मुखी धरण्यास सांगतात. नामस्मरणानं भगवंताच्या आत्मतत्वाच्या संपर्कात अखंड राहता येतं. दृश्यातून सुख मिळवण्याची लालसा आपण सोडून द्यायला हवी. त्यासाठी आपण अजून सखोल चिंतन करू. पंचतत्वांपैकी असं कोणतं तत्व आहे का जे स्वतःकडून किंवा इतर कुठल्या तत्वांकडून सुखाची अपेक्षा बाळगून आहे? वृक्ष वल्ली धरणी मातेच्या उदरी जन्म घेतात, पण कुठल्या वृक्षानं स्वतःचीच फळं खाल्ल्याचं कधी पाहिलंय का किंवा ऐकलं आहे का? झाडाच्या सावलीत अनेक जण विसावतात, पण झाडानं सावली मिळावी यासाठी कधीतरी धावाधाव केली आहे का? पहा, जल म्हणजे पाणी दुसऱ्याची तहान भागवतं, ते स्वतःची तहान कधी भागवतं का? तेजानं स्वतःचा जठराग्नी कधी प्रदीप्त केलाय का? वाऱ्याबरोबर थंडावा येतो, सुगंध येतो, पण त्यानं कधी स्वतः त्याचा आस्वाद घेतलाय का? अनंत घडामोडींचं साक्षीदार असणारं आकाश कधी कुठल्या गोष्टीत आसक्त झालंय का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशीच मिळतील. पंचभूतामधील प्रत्येक तत्व त्यापासून मिळणाऱ्या सुखापासून स्वतःला ठराविक अंतर दूर ठेवत असतं. पण गंमत अशी आहे की जेव्हा पंचतत्वांचा काला होऊन मनुष्य देह निर्माण होतो, त्यात प्राणवायू फुंकला जातो, त्यात चैतन्य येतं, तेव्हा त्या देहातील प्रत्येक तत्वांची सुख मिळवण्याची जणू स्पर्धा चालू होते. त्या जीवाला जे प्राप्त होतं त्यात तो कधीच समाधानी राहत नाही. उलट आणखीन कसं मिळेल ही देहाधिष्ठित भूमिका त्याच्या आत्मदर्शी भूमिकेला छेद देते आणि आत्मतत्वापासून दूर नेते. एकटी असताना कधी सुखासाठी न धडपडणारी पंचतत्व मनुष्य देहात येतात. सुख लालसेनं का उतावीळ होऊ लागतात याचं उत्तर देताना समर्थ सांगतात, देहाच्या अंगानं येणारं कर्तेपण सोडता येत नाही. सुखासाठी चाललेली अविरत धडपड कर्तेपणाचं निदर्शक होय. कर्तेपण आणि अहंकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कर्तेपण किंवा अहंकार हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. दृश्यातून मिळणारं सुख नेहमी अपूर्णच असतं. ज्याच्याजवळ आज 1000 रुपये आहेत त्याला 10,000 रुपये कधी मिळतील अशी आस लागून राहते. ज्याच्याजवळ आज 10,000 रुपये आहेत तो लाखभर रुपये कधी मिळतील असा विचार करतो. लाखो रुपये असणारा कोट्यावधी रुपये कसे मिळतील या विवंचनेत राहत असतो. अपेक्षांना कधीच अंत नसतो. हेच खरं या मागं असणारी अहंता, कर्तेपण आत्मतत्वाच्या विस्मृतीचं खरं कारण होय. एखादा रोग समूळ नष्ट करायचा असल्यास त्याची लागण झालेला शरीरातील सबंध भाग जसा काढून टाकावा लागतो, तसं आत्मतत्वाच्या विस्मृतीस कारणीभूत ठरणारा कर्तेपणा आपली अहंता मुळापासून उखडून टाकायला हवी. जे काही करतोय ते मी करतोय ही धारणा, स्वतःवरील अतिविश्वास जीवाला देहाधिष्ठित भूमिकेशी बांधून घालत असतात. त्या देहाच्या कर्तेपणावर तू आजवर फाजील विश्वास ठेवलास. त्या देहाचा कधी तू विचार केला आहेस का? देहाचं अस्तित्व ते किती, त्याच्या जोरावर तू किती उड्या मारणार?
हा सुख लोलूप देह किती काळ सोबत करणार, असे प्रश्न समर्थ आपल्याला विचारू पाहत आहेत. आपण एक उदाहरण पाहू. एका छोट्याशा दबक्यात एक बेडकी आपल्या पिलांच्या बरोबर राहत असते. एके दिवशी तिच्या एका पिलानं पहिल्यांदाच म्हशीला पाहिलं. म्हशीला बघितलं. लगबगीनं जाऊन ते आपल्या आईला सांगू लागलं, आज मी महाकाय असा प्राणी बघितला. बेडकीनं आपलं पोट फुगवून इतका मोठा होता का असं विचारल्यानंतर पिलानं नाही असं उत्तर दिलं. बेडकी आणखी फुगत गेली आणि म्हशी एवढा आकार तिला काही घेता आला नाही. आणखी फुगण्याच्या नादात शेवटी ती बेडकी गतप्राण झाली. तसं देहाची क्षणभंगुरता लक्षात न घेता, त्याची क्षमता ध्यानात न घेता आपण कर्तेपण शिरावर घेत राहतो आणि त्या बेडकीप्रमाणे आपली अवस्था होते. दर्या में खसखस अशी अवस्था असणाऱ्या आपल्या देहाचं कर्तेपण ते किती असतं, त्याचा प्रभाव तो किती काळ टिकणार. देहाच्या कर्तेपणाच्या मर्यादा जर आपल्याला नीट ओळखता आल्या तर आपण उगाचच अहंकाराला कवटाळून बसलोय हे आपल्या चटकन लक्षात येईल. समर्थ त्यासाठी एक प्रयोग करायला सुचवतात. अर्थात तो प्रत्यक्षात न करता केवळ कल्पनेनं समजून घ्यायचा आहे. पुढे, सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधून पाहावा. म्हणजे सार जे असते ते आसार भासते आणि आसार असते ते सार भासते. म्हणून सारासार विचाराने सार काय ते शोधून पाहावे. पंचभूतिक ते माईक, परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. म्हणजे पंचभूतिक जे असते ते माईक असते आणि ते अनेक रूपात भासते आणि आत्मा एकच असून तो सर्वांना व्यापून असतो. चहू भूतांमध्ये गगन, तैसे गगनी असे सघन, ने हटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. म्हणजे चारी महाभूतांमध्ये गगन व्याप्त असते, तसे गगनात सूक्ष्म ब्रह्म व्याप्त असते. नीट विचारपूर्वक पाहिले असता गगन आणि आत्मवस्तू अभिन्न आहेत हे कळून येतील. उपाधी योगेची आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. म्हणजे उपाधी योगेच त्याला आकाश म्हणावे लागते. म्हणजे एक भूत म्हणून गणावे लागते. उपाधी नसेल तर ते निराभास जाणावे. ते निराभास असते ते अविनाशी असते, तसेच गणत जावे. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना ते गे तेची अनुमाना विवेके असावे. म्हणजे आता ही विवंचना राहू दे, परंतु जे पाहिले असता नाश पावत नाही तेच विवेकाने अनुमानात आणावे. परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचारसार आणि आपण कोण विचार पाहिला पाहिजे. म्हणजे परमात्मा हा निराकार असून त्याला जाणणे हेच सर्व विचारांचे सार आहे. याखेरीज याशिवाय आपण कोण हा विचारही केला पाहिजे. देहास अंत येता वायो जातो तत्वता, हे लटिके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा. म्हणजे देहाचा जेव्हा अंत होतो तेव्हा तत्वता त्यातून वायू निघून जातो. हे जर खोटे म्हणत असाल तर श्वासोश्वास कोंडून धरून पाहावा. श्वास कोंडता देह पडे, देह पडता मनती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे. कदाकाळी म्हणजे श्वास कोंडला की देह पडतो. असा देह पडला की त्याला मडे म्हणतात आणि मड्याला कधीही कर्तृत्व नसते. देहा वेगळा वायो न करी, वायो वेगळा देह न करी, विचार पाहता काहीच न करी, एका वेगळा एक. म्हणजे देहावेगळा वायू काही करू शकत नाही आणि वायू वेगळा देहही काही करू शकत नाही. विचार करून पाहिले असता कळून येते की
एकाशिवाय दुसरा काहीच करू शकत नाही. पहा, समर्थ आपल्याला या ओव्यामधून काय सांगत आहेत की देहाचा अंत होतो त्यावेळी वायू तो देह सोडून जातो. श्वास कोंडून धरला की देह पडतो. अशा निश्चेष्ट देहाची नाम रूप गुणाच्या आधारे असलेली ओळख संपून जाते आणि त्याला मड असे संबोधलं जातं. मड्याला काहीच कर्तेपण नसतं. ज्याच्यासाठी सुख सुख म्हणून मी धडपडत होतो त्या देहाला काही हालचालही करता येत नाही. म्हणजेच प्राणवायू शरीरात असेल तर त्या देहाला किंमत, तर त्याचं कर्तेपण. देहाशिवाय नुसत्या वायूलाही कर्तेपण नाही. सारांश म्हणजे मनुष्याचं कर्तेपण क्षणभंगूर आहे. हे समजावताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला दाखला फार सुंदर आहे. ज्ञानोबा माऊली म्हणते, दुर्धर सापे गिळीज तू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणिये कवना लोभा, वाढवी ती तृष्णा. म्हणजे डबक्यात एका सापानं बेडकाला अर्धवट गिळलं होत आहे आणि बेडकाचे काही क्षण राहिलेले आहेत, तरीही ते बेडूक डबक्यातून उडणाऱ्या चिलटांना आपल्या जिभेनं खाण्याचा प्रयत्न करत आहे. मृत्यूच्या दारात उभं असतानाही देहाधिष्ठित सुख मिळवण्याची किती धडपड आहे त्याची. तशीच आपली कर्तेपणाची भावनाही विलक्षण चिवट असते. कर्तेपणाच्या भावनेतच दुःख लपलेलं असतं. स्वतःकडं ओढून घेतलेल्या कर्तेपणामुळंच आत्मतत्वाचा विसर पडतो. देहाला सत्य मानून देह सुखासाठी अमाप कष्ट उपसण्यास आपण तयार होतो. पण या साऱ्या धबडग्यात जीवन ध्येय गाठण्याची म्हणजेच भगवंत प्राप्तीसाठी करावयाची खटपट मात्र आपणाकडून होत नाही. त्यामुळं आत्मतत्वाच्या आड येणाऱ्या मनाच्या कर्तेपणा घेण्याच्या प्रवृत्तीवर संत अखंड प्रहार करत असतात. रामच खरा करता करविता आहे. तो जे करेल ते योग्य आणि तुमच्या अंतिम कल्याणाचंच करेल. त्यानं ज्या स्थितीत ठेवलंय त्या स्थितीत तुमचं समाधान अखंड राहिलं पाहिजे. हाच सर्व संतांच्या सांगण्याचा मतितार्थ आहे. असं असताना आपलं चुकतंय कुठं? आहे त्या परिस्थितीत आम्ही समाधानात आनंदात राहू शकत नाही. आत्ताची परिस्थिती बदलली की मग समाधान मिळेल या भ्रमातच आपण जगतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागं त्या अंतरात्म्याची प्रेरणा असते, सत्ता असते. ही सारी सृष्टी, अगदी माझा देह देखील त्याच्याच इच्छेनं सत्तेनं चालत असतो. कळसूत्री भावल्यांच्या खेळात जसा सूत्रधार त्यांना नाचवत असतो त्याचप्रमाणे आपण सारेजण त्याच्या इशाऱ्यावर नाचत असतो. असं असताना मी करता म्हणणं हा भ्रमच नव्हे का? बऱ्याचदा आपण रामाची इच्छा असं म्हणत असतो खरं, पण ते काही आतून आलेलं नसतं. हतबल झाल्यामुळं किंवा उद्विग्नतेतून आपण तसं म्हणत असतो किंवा आपल्या तोंडून तसं म्हटलं जातं. हे माझ्याच बाबतीत का घडावं असा वैचारिक संघर्ष मनातल्या मनात चालूच असतो. पण असं बोलणारा मी आहे तरी कोण? त्याला काही अस्तित्व आहे का? हे जे बोलतो तो माझा अहंकार बोलत असतो. तीच माझी जीवनरूपाची भूमिका असते. ती भूमिका सोडून तुला हवं तसं कर, तुला हवं तसं मला खेळव असं मनोमन म्हटलं किंवा अशी शरणागतीची भूमिका घेऊन भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू लागलो तर काय होईल? मग पृथ्वीला जशी कुठल्या सावलीची गरज नसते तसं आपल्यालाही कुठल्या आधाराची गरज भासणार नाही. जलतत्वाला जशी स्वतःची तहान भागवावी अशी इच्छा होत नाही तसं आपल्यालाही कशाची तृष्णा म्हणजे तहान लागणार नाही.
तेज तत्वाला जशी स्वतःच्या जठराग्नीची काळजी नसते, तसं आपल्यालाही कुठली काळजी लागून राहणार नाही. अहोरात्र कार्यरत असणाऱ्या वायूला जशी विश्रांतीची गरज भासत नाही, तसं आपल्यालाही विश्रांतीची किंवा विश्रामीची आवश्यकता वाटणार नाही. आकाशासारखं निर्लेप राहण्यासाठी आपल्याला वेगळं प्रयत्न करण्याची गरज पडणार नाही. देहासक्ती, दृश्यावरील ममत्व, स्वामित्व गाजवण्याची वृत्ती हेच भगवंत करता ही भावना अस्तंगत होऊन मी करता ही भावना वाढीला लागण्याचं आणि आत्मतत्व विस्मृतीत जाण्यामागचं मुख्य कारण आहे. आत्मतत्वाचा विसर पडणं हे सर्व दुःखाचं मूळ आहे. या दुःखनाशाचा उपाय जो समर्थांना या समासातून सांगायचा आहे तो म्हणजे राम करता आहे ही भावना अंगीकारावी, स्वीकारावी. या देहासह हे दृश्य साकार जग रामाचं आहे असं समजून राहावं, म्हणजे राम करता आहे ही दृढ भावना होऊ लागते. ती आपला सहज स्वभाव बनते. अद्वैत तत्वज्ञानाचा हा लघुबोध संतांनी त्यांच्या स्वानुभूतीतून दिलेला आहे. जो संत वचनांना प्रमाण मानून त्या अनुरूप वर्तन ठेवतो त्याला अद्वैत तत्वज्ञानासाठी वेगळ्या प्रयत्नांची शिकस्त करावी लागत नाही. तो आपसुकच ज्ञाता होऊन जातो. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे. अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे, म्हणजे उगीच वरवर पाहता मनुष्य दिसतो, पण विचार करता स्वरूपाशिवाय इतर काहीच राहत नाही. अभेद भक्तीचे लक्षण हे असे ओळखावे. करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपले इच्छेसारिखे व्हावे. इच्छेसारिखे न होता मानावे, अवघेच व्हावं. म्हणजे आपण करता असे म्हणावे, तर मग आपल्या इच्छेप्रमाणे कार्य व्हावयास हवे. पण तसे ते होतेच असे नाही. कार्य इच्छेसारखे होत नसेल तर आपण करता हे म्हणणेच व्यर्थ ठरते. म्हणून करता नव्हे की आपण, तेथे भोगता कायचा कोण, हे विचाराचे लक्षण अविचाराने घडे. म्हणजे म्हणून आपण करता नव्हे हे स्पष्ट अनुभवायला येते. आपण जर करता नाही तर मग आपण भोगता तरी कसे असू शकणार. याप्रमाणे सूक्ष्मपणे विचार केला तर या गोष्टी कळतात. अविचाराने हे कळत नाही. अविचार आणि विचार जैसे प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. म्हणजे अविचार आणि विचार यात अंधकार आणि प्रकाशासारखे अंतर आहे. एक असेल तेथे दुसरे असू शकत नाही. याप्रमाणेच विकार आणि निर्विकार एक असू शकत नाही. जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना. खरे तेची अनुमाना कदा नये. म्हणजे ज्या ठिकाणी सूक्ष्म विवंचना केली जात नाही तेथे काहीच उपाय चालत नाही. खरे जे निर्विकल्प ब्रह्म त्याची कल्पना या ठिकाणी येऊ शकत नाही. प्रत्ययास बोली जे न्याय, अप्रत्यय तो अन्याय. ज्या ध्यानास ज्या त्या धास परीक्षा काय, नाना रत्नांची. म्हणजे स्वात्मानुभवास जर न्याय असे म्हटले तर तो अनुभव न येणे यास अन्याय म्हणावे लागते. तो जन्मांध आहे, त्याला नाना रत्नांची पारख कशी करता येईल. म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. म्हणजेच म्हणून निर्गुणाशी अनन्य असणारा ज्ञाता पुरुष खरोखरच धन्य होय. आत्मनिवेदन झाल्यामुळे तो सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणून मान्य होतो. पहा, निर्गुणाशी अनन्य होणारा, तद्रूप होणारा ज्ञानी धन्य होय. तोच त्रैलोकी समर्थ होतो. साकारातून निराकाराशी आत्मनिवेदनाद्वारे संधान बांधणारा परमपुरुष म्हणून मान्यता पावतो. हे घडतं ते संतांच्या सद्गुरूंच्या सहज सोप्या वचनांना कृतीत उतरवल्यामुळं. वेदांसमान असणारी गुरुवचनच
जीवनात लघुबोधाचा शिरकाव करून देतात. आत्मानात्म विवेक करून प्रत्येक मनुष्य त्याचा प्रत्यय कसा घेऊ शकतो त्याचं चिंतन पुढील समासात आपण करूया. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोध नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.